स्मृती एंटरप्राइजेसच्या वतीने आयोजित द ज्वेल वन पेजंट मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026 या राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेच्या पुणे ऑडिशन्स आज सॅफ्रॉन बँक्वेट्स येथे उत्साहात पार पडल्या। या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांनी सहभागी महिलांशी संवाद साधत त्यांना आत्मविश्वासाने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले। कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा स्वातीताई पोकळे, स्मृती एंटरप्राइजेसच्या संचालिका स्मृती बोनगे, संचालक आधार शिंदे उपस्थित होते। आयोजकांनी स्पर्धेच्या संकल्पनेविषयी माहिती देत महिलांना व्यक्तिमत्व विकास, फॅशन, मॉडेलिंग आणि मनोरंजन क्षेत्रात पुढे जाण्याच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सांगितले। या स्पर्धेत 18 ते 55 वयोगटातील विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले आहेत। पुणे ऑडिशन्समध्ये 80हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवत आपली कला आणि व्यक्तिमत्व सादर केले। निवड झालेल्या स्पर्धकांना पुढील फेरीसाठी पात्र ठरवण्यात आले। महाराष्ट्रभरातील महिलांना आपली प्रतिभा, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सादर करण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल्याची भावना अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी व्यक्त केली आणि स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सगळ्यात पहिले या कार्यक्रमासाठी मला इन्व्हाइट केलं म्हणून मी स्मृती मॅमची खूप खूप आभारी आहे। स्मृती एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस नावानी त्यांची जी कंपनी आहे त्यांनी हे मिस अँड मिसेस महाराष्ट्र ही अशी ब्युटी पेजंट इव्हेंट ऑर्गनाईज केली आणि त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार, कारण इथे कमाल परफॉर्मन्सेस वर बघितले केवढे सगळे पार्टिसिपेंट्स होते। त्या सगळ्यांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग मी। थँक्यू आणि थँक्यू प्रार्थना मॅम, तुम्ही आलात, आमच्या मंचाची शोभा आणि स्मृती एंटरप्राइजेसची शोभा वाढवली। थँक्यू सो मच। वेळात वेळ काढून पुण्यामध्ये माझ्या टीमने जे मला आकडा दिला आहे तो आहे 80चा। तर आज आपण 80 कंटेस्टंट्स इथे पाहणार आहोत आणि मी खूप एक्साइटेड आहे। मी जाऊन आता त्यांची ऑडिशन्स पाहणार आहे आणि मी त्यांना सर्वांना खूप शुभेच्छा देते आणि त्यांचा हा प्रवास खूप मोठा आणि ते ह्या मंचाचा त्यांना पुरेपूर वापर करता यावा हीच माझी इच्छा आहे। ह्याचा फिनाले असणार आहे जून मध्ये, तारखा डिसाईड नाही आहेत आणि जसे डिसाईड झाले आम्ही जरूर नक्की तुम्हाला कळवू। जो आहे तो मुंबईमध्ये पार पडणार आहे। 6 ठिकाणचे ऑडिशन झाल्यानंतर आपण एक असा रंगमंच घेऊन आलो आहोत की वेगवेगळ्या व्यक्तींना याच्यामध्ये सहभागी होऊन एक असा महाराष्ट्राची सुंदरी आपल्याला निवडायची आहे की जी महाराष्ट्रामधून येईल आणि महाराष्ट्राच्या कमीत कमी मोठ्या 6 मेजर शहरांमधून आपण निवडून फिनालेसाठी आपण कंटेस्टंट निवडत आहोत की ज्याच्यातून महाराष्ट्राची सुंदरी निवडली जाईल। म्हणून मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026 ही स्मृती एंटरप्राइजेस आणि द ज्वेल वन पेजंट घेऊन आलेली आहे सर्वांसाठी।